नमस्कार, मी भाग्यश्री तुम्हा सर्वांचं आपल्या चॅनेलमध्ये मनापासून स्वागत करते आणि आज देखील आपण खूप सुंदर डिझाईन तयार करणार आहोत. तर त्याकरिता इथे बॅक पार्ट कट केलेला आहे, ज्याची पूर्ण उंची आहे 13 इंच. शोल्डर आलेले आहे 4.75 इंच. आर्म होल आलेला आहे 5 इंच. छाती आलेली आहे 7.75 इंच आणि कंबर बॅकडाट मिळून आलेले आहे 8 इंच. त्यानंतर आता इथे वरच्या बाजूला आपण आपल्या गळ्याची मार्किंग करूयात. तर इथे मला माझे रेडी शोल्डर 2 इंच हवेत, म्हणून मी अर्धा इंच मार्जिनचा घेऊन 2.5 इंचावरती एक मार्क केलं. त्यानंतर टेपला त्याच पॉईंटवरती घेऊन खालच्या बाजूला जी माझी गळ्याची उंची आहे ती इथे मी 9.5 इंच घेते आहे आणि जी खालची गळ्याची रुंदी आहे ती इथे मी 2.5 इंच घेऊन व्हिडिओमध्ये दाखविल्याप्रमाणे इथे तुम्हाला एक बॉक्स ड्रॉ करून घ्यायचा आहे. तुम्ही मात्र तुमच्या अकॉर्डिंगलीच गळ्याची उंची आणि रुंदी घ्या. त्यानंतर आता इथे जर तुमची मोठी साईज असेल तर 2.5 इंच घ्या आणि लहान असेल तर 2 इंच घेऊन व्हिडिओमध्ये दाखविल्याप्रमाणे एक बॉक्स ड्रॉ करून घ्यायचा आहे. आता याच बॉक्समध्ये आपण नॉर्मली जसा गळ्याचा गोल आकार ड्रॉ करून घेतो अगदी तसाच सेम तुम्हाला येथे देखील गळ्याचा गोल आकार ड्रॉ करून घ्यायचा आहे. त्यानंतर इथे खालच्या बाजूला मी थोडंसं अर्धा इंच बाहेर येते आहे आणि त्यानंतर जसा आपला उलटा पानगळ्याचा आकार असतो ना, अगदी तसाच इथे देखील तुम्हाला ड्रॉ करून घ्यायचा आहे. मी अर्धा इंच बाहेरच्या बाजूला आलेले आहे, हे तुमच्यावर डिपेंड असणार आहे. तुम्हाला हवं असेल तर तुम्ही एक्स्ट्रा घेऊ शकता, नसेल तर आतल्या त्या बॉक्समध्येच ड्रॉ करा. त्यानंतर बॅक पार्टला ओपन करून पुन्हा त्याला असं मधोमध फोल्ड करून घ्यायचं आहे आणि असं हाताने थोडंसं थापून घ्या, जेणेकरून आपली या साईडची डिझाईन त्याच्या समोरच्या बाजूवरती ट्रेस होऊन म्हणजेच उमटून येईल. त्यानंतर इथे मी अस्तर आणि मेन फॅब्रिक घेऊन दोघांनाही अशा पद्धतीने राईट साईड म्हणजेच बरोबरीच्या बाजूवरती बरोबरीची बाजू ठेवून घेतलेली आहे. आता इथे बघा, गळ्याचा आकार स्टिच करत असताना या दोघांमध्येही तुम्हाला थोडासा गॅप ठेवायचा आहे. तो गॅप का ठेवायचा आहे हे मी तुम्हाला नंतर सांगेल. आणि जर तुम्ही आपले जुने सबस्क्रायबर असाल तर तुमच्या ते अगोदरच लक्षात आलं असेल की मी तो गॅप का ठेवायला सांगितलेला आहे ते. तर इथे तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखविल्याप्रमाणे अगदी व्यवस्थितरित्या स्टिच करून घ्यायचं आहे. आपल्यापैकी खूप जण व्हिडिओज पाहतात परंतु चॅनेलला सबस्क्राईब करत नाहीत, तर प्लीज असं नका करत जाऊ. चॅनेलला देखील सबस्क्राईब करत जावा. का होतं ना, मला देखील समजत जाईल की हां, मी जे व्हिडिओज बनवते ते तुम्हा सर्वांना आवडत आहेत आणि तुमच्या उपयोगात देखील येत आहेत. आणि जर अशीच सबस्क्रायबरची संख्या वाढत राहिली तर मला देखील एक नवीन उमेद मिळते आणि त्याच नव्या उमेदीत मला तुमच्यासाठी असेच नवनवीन व्हिडिओज बनवण्याची प्रेरणा देखील मिळत राहते. तर प्लीज चॅनेलला सबस्क्राईब करून सपोर्ट करा. आणि जर तुम्ही व्हिडिओ काळजीपूर्वक पाहत असाल तर तुमच्या एक गोष्ट लक्षात आली असेल की या डिझाईनच्या आकारामध्ये जेथे कुठे कॉर्नर म्हणजेच टोक आलं असेल तेव्हा मी नीडल म्हणजेच सुईला आतील बाजूस तशीच ठेवून घेऊन फक्त बॅक पार्टला फिरवत मग पुन्हा जसा आपल्या गळ्याचा आकार वळतोय त्याच आकारात या संपूर्ण गळ्याला इथे मी स्टिच करून घेतलेला आहे. त्यानंतर आता तुम्हाला इथे खालच्या बाजूला अर्धा इंच मार्जिन घेऊन सरळ स्टिच करून घ्यायचं आहे. जर आपण इथे अशा पद्धतीने स्टिच केलं तर बघा, शेवटी आपल्याला सेपरेटली कमरपट्टी स्टिच करावी लागते, तर त्याची इथे आपल्याला गरज लागणार नाही. त्यानंतर इथे कमरेच्या बाजूला हे जे जास्तीचं कापड दिसतं आहे ना, त्याला देखील तुम्हाला अगदी व्यवस्थितरित्या कट करून घ्यायचं आहे. इथे बघा, आपण जर हा गॅप ठेवला नसताना दोघांच्याही मध्ये स्टिच करत असताना, तर आपण जेव्हा हा वरचा गळ्याचा आकार कट करतो ना, तर तो आपला आकार देखील कट झाला असता. तर तो कट होऊ नये याकरिता आपण त्या दोघांमध्ये जो जोड आला होता त्यामध्ये थोडासा गॅप ठेवून मग स्टिच केला होता गळ्याचा आकार. ठीक आहे. त्यानंतर आता संपूर्ण गळ्याच्या आतील बाजूस थोडंसं जास्तीचं कापड ठेवून संपूर्ण गळ्याची कटिंग अगदी व्यवस्थितरित्या इथे तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखविल्याप्रमाणे कंप्लीट करून घ्यायची आहे. त्यानंतर आपण हे जे गळ्याच्या आतील बाजूस थोडंसं एक्स्ट्रा कापड ठेवलं होतं ना, त्याच कापडावरती व्हिडिओमध्ये दाखविल्याप्रमाणे छोटे छोटे कट्स इथे तुम्हाला देऊन घ्यायचे आहेत. फक्त कट्स देत असताना एकाच गोष्टीची काळजी घ्या की तुमचे कट्स आपल्या शिलाईवरती जायला नको आहेत, नाहीतर आपला गळ्याचा आकार कट होईल. त्यामुळे थोडंसं सावकाश आणि काळजीपूर्वक कट देऊन घ्या. त्यानंतर इथे हा जो गॅप तयार झाला आहे ना, त्याच गॅपमध्ये
हाताला पास करून या बॅक पार्टला राईट साईडवरती व्हिडिओमध्ये दाखविल्याप्रमाणे पलटी करून घ्यायचं आहे. राईट साईड म्हणजेच बरोबरीच्या बाजूवरती पलटी करून घ्यायचं आहे. त्यानंतर आता इथे तुम्हाला संपूर्ण गळ्याभोवती टॉप स्टिच देऊन घ्यायची आहे. टॉप स्टिच म्हणजेच काय तर दाबटीप. येथे तुम्हाला जास्ती काहीच करायचं नाही आहे. जसा आपल्या गळ्याचा आकार वळतोय त्याच आकारात इथे तुम्हाला संपूर्ण गळ्याला अगदी व्यवस्थितरित्या स्टिच करून घ्यायचं आहे. येथे देखील टॉप स्टिच देत असताना एका गोष्टीची काळजी घ्या की गळ्याच्या आकाराभोवती आपले जेथे कोठे कॉर्नर म्हणजेच टोक आलं असेल तेव्हा नीडल म्हणजेच सुईला आतील तशाच बाजूला ठेवून घेऊन फक्त बॅक पार्टला फिरवत मग पुन्हा जसा आपल्या गळ्याचा आकार वळतोय त्याच आकारात कंटिन्यू या संपूर्ण गळ्याभोवती टॉप स्टिच देऊन घ्यायचे आहे. आता इथे खालच्या बाजूला देखील तुम्हाला कमरेच्या भोवती टॉप स्टिच देऊन घ्यायचे आहे म्हणजेच दाबटीप. इथे देखील तुम्हाला जास्ती काहीच करायचं नाही आहे. अगदी सरळ शेवटपर्यंत इथे तुम्हाला त्याला व्हिडिओमध्ये दाखविल्याप्रमाणे स्टिच करून घ्यायचं आहे. त्यानंतर आता इथे तुम्हाला अस्तर आणि मेन फॅब्रिक एकमेकांना चारही बाजूने व्हिडिओमध्ये दाखविल्याप्रमाणे अगदी व्यवस्थितरित्या स्टिच करून घ्यायचे आहेत. त्यानंतर आता हे जे जास्तीचं कापड दिसतं आहे ना त्याला देखील तुम्हाला इथे व्हिडिओमध्ये दाखविल्याप्रमाणे अगदी व्यवस्थितरित्या कट करून घ्यायचं आहे चारही बाजूने. त्यानंतर हे जे आपले दोन्ही बॅकडाट आहेत ना त्याला इथे आपल्याला स्टिच करून घ्यायचं आहे. इथे मी तुम्हाला एकच बॅकडाट स्टिच करून दाखवते आहे. सेम याच पद्धतीने तुम्हाला दुसऱ्या साईडचा बॅकडाट देखील स्टिच करून रेडी करून घ्यायचा आहे. त्यानंतर ही जी आपली खालची गळ्याची लाईन होती ना प्लेन खालच्या बाजूची बघा तीच कंटिन्यू आपल्याला अलीकडच्या बाजूला देखील वाढवून घ्यायची आहे आणि पलीकडच्या बाजूला देखील सरळ ड्रॉ करून घ्यायची आहे अगदी व्हिडिओमध्ये दाखविल्याप्रमाणे. त्यानंतर इथे मी 1.5 इंचाची एक पट्टी कट करून घेतलेली आहे. आता तिला फोल्ड करत असताना ही एक बाजू अगदी मधोमध फोल्ड करून घ्यायची आणि त्यावरची त्याच्या समोरची बाजू ठेवून घेऊन मग पुन्हा त्याला अगदी मधोमध फोल्ड करून घ्यायचं आहे आणि मग इथे त्याला स्टिच करून घ्यायचं आहे. ठीक आहे. इथे मी तुम्हाला पुन्हा एकदा एक्सप्लेन करते. 1.5 इंचाची पट्टी मी कट करून घेतलेली आहे. त्यानंतर ही बाजू अगदी मधोमध फोल्ड करून घेऊन मग त्याच्या समोरच्या बाजूवरला या बाजूवरती ठेवून घेऊन पुन्हा एकदा त्याला आणखीन एकदा फोल्ड करून घ्यायचं आहे. त्यानंतर येथे आपल्याला सरळ व्हिडिओमध्ये दाखविल्याप्रमाणे अगदी शेवटपर्यंत स्टिच करून घ्यायचं आहे. त्यानंतर आता इथे तुम्हाला अशा पद्धतीने 1.5 इंचावरती मार्किंग करून मग या पट्ट्या कट करून घ्यायच्या आहेत. म्हणजे आपली एक जी स्ट्रीप निघणार आहे ती 1.5 इंचाची येणार आहे. ठीक आहे. त्यानंतर येथे माझी जी मार्जिन असणार आहे ती 1.5 इंचाची आहे. त्यामुळे इथे मी एक 1.5 इंचावरती मार्क केलं. त्यानंतर त्याच्या अलीकडच्या बाजूला मी 2-2 इंचावरती मार्क करून घेते आहे जेणेकरून ज्या आपण त्या पट्ट्यात कट करून घेतल्या आहेत ना तयार त्या इथे आपल्याला आता स्टिच करायच्या आहेत. त्या तुम्हाला पुढे समजेलच कशा पद्धतीने स्टिच करायच्यात ते. हे अंतर मी 2 इंच घेतलेलं आहे. तुम्ही त्याच्या आवडीनुसार कमी किंवा जास्त देखील करू शकता. येथे बघा एक आपल्याला स्ट्रीप घेऊन त्याला अगदी मधोमध फोल्ड करून घ्यायचं आहे आणि जेथे आपण मार्किंग केलेली आहे त्याच मार्किंगवरती या लूपला ठेवून घेऊन आता हे जे आहे त्याला आपण मधोमध फोल्ड केल्यानंतर त्या पट्टीला ते लूप तयार होईल म्हणजेच त्याला लूप असं म्हणायचं आहे. ठीक आहे. तर त्याच लूपला असं अगदी मधोमध फोल्ड करून घ्यायचं आहे. मी पुन्हा एकदा एक्सप्लेन करते आणि मग जेथे आपलं 2 इंचाचं मार्किंग आलेलं आहे त्याच मार्किंगवरती या लूपला ठेवून घेऊन इथे स्टिच करून घ्यायचं आहे. सेम तुम्हाला याच पद्धतीने जेथे जेथे आपले 2-2 इंचाचे मार्किंग आलेले आहेत त्यावरती इथे बघा मी त्या लूपला स्टिच करून घेतलेलं आहे. ठीक आहे. त्यानंतर आता इथे बघा खालच्या बाजूने जे आपलं टोक होतं ना गळ्याचं तेथून या लेसला स्टिच करायला सुरुवात करायची आहे. ते जसा आपला गळ्याचा आकार वळतोय त्या आकारात वरच्या बाजूपर्यंत त्याला स्टिच करून घ्यायचं आहे. सेम तुम्हाला याच पद्धतीने या डिझाईनची जी समोरची बाजू आहे त्यावरती देखील या लेसला इथे तुम्हाला स्टिच करून घ्यायचं आहे. आणि जर तुम्ही आणखीन चॅनेलला सबस्क्राईब नसेल केलं तर प्लीज चॅनेलला सबस्क्राईब करून सपोर्ट करा. येथे तुम्ही पाहू शकता मी त्याच्या समोरच्या बाजूवरती देखील लेसला स्टिच करून घेतलेला आहे. त्यानंतर हे जे आपले लूप्स आहेत ना ते वरच्या बाजूला अनफिनिश्ड आहे
तर त्याला फिनिश करण्यासाठी ही जी आपण सरळ लाईन ड्रॉ केली होती ना लूप स्टिच करण्यासाठी, त्याच लाईनवरती सेम तीच लेस घेऊन येथे तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखविल्याप्रमाणे तिला अगदी सरळ शेवटपर्यंत स्टिच करून घ्यायचं आहे। त्यानंतर हे जे वरचे गळ्याचे टोक आहेत ना, ते दोघांनाही एकमेकांवरती ठेवून घेऊन इथे स्टिच करायचं आहे। स्टिच करत असताना लॉक करा, म्हणजेच 1-2 वेळा स्टिच करा, जेणेकरून ते फिक्स बसेल आणि लवकर निघणार नाही। त्यानंतर इथे बघा, हे जे माझं लूप आहे ते वरच्या बाजूला थोडंसं दिसून येतंय, त्यामुळे मी ह्याला कट करून घेते। कट करत असताना थोडं काळजीपूर्वक कट करा। त्यानंतर जी आपली रेडीमेड नॉट असते ना, तिला मी पिनमध्ये टक करून घेतलेला आहे आणि अशा पद्धतीने एक लूप्समध्ये या नॉटला पास करून घ्यायचं आहे, अगदी व्हिडिओमध्ये दाखविल्याप्रमाणे। आणि बघा, आपल्या डिझाईनचा फायनल लूक किती सुंदर अशी डिझाईन तयार झालेली आहे। आणि तुम्ही सर्वांनी व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत पाहिलात यासाठी तुम्हा सर्वांचे मनापासून खूप खूप धन्यवाद।